वाड्याला आणि आज अण्णांचं वर्ष श्राद्ध आहे, त्यामुळं इथं आम्ही असा फोटो लावलाय. असा खूप मस्त लागलाय. हा आहे बॅनर इथं फोटो. तर नमस्कार मंडळी, मी शीतल स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मला तर काही वेळ नव्हता, त्यामुळे मी मोबाईल दिला होता स्विनलकडे. म्हणलं थोडंसं काय काय तुला वाटेल ते शूट कर. तर तिने डायरेक्ट ब्लॉगला स्टार्ट केला आहे. तर अशा प्रकारे अण्णांचं वर्ष श्राद्धासाठी आमची तयारी चालू झालेली आहे. आणि रात्रीच मंडप वगैरे टाकला होता आणि सकाळचं इकडे काकांना यायला उशीर झाला होता. मिस्टर पाणी वगैरे जार वगैरे आलेले ते उतरून घेत होते आणि इकडे विधी चालू करायचे होते आम्हाला. आणि 8 वाजता येणारे काका डायरेक्ट 9:30पर्यंत आले होते आणि 10 वाजता कीर्तन स्टार्ट होणार होतं. तर कीर्तन पण खूप छान झालं, तुम्ही पाहणार आहात पुढे. तर इकडे विधी करायला घेतले काकांनी. बघा, जीव नावाच्या तत्वाला जन्माला आणावं लागतं. संत नावाच्या तत्वाला जन्माला स्वतःहून येतात, पण जीव नावाच्या तत्वाला मात्र जन्माला यावंच लागतं. ऐका, एक जगी ऐसा बाप व्हावा ज्याचा वेल मुक्तीस जावा. जगामध्ये बाप नावाची गोष्ट फार महत्वाची आहे दादा. दादा, बापाचं सर्वस्व जर काय असेल तर दादा बापाचं सर्वस्व बापाची मुलं असतात. दादा, मामांचा मृत्यू झाला महाराज, आयुष्यभर मामा जगले महाराज. आपल्या असणाऱ्या ग्रामपंचायतीमध्ये कर्म करत असताना, काम करत असताना बापाची इच्छा एकच होती, गड्या माझा सचिन दादा मोठा झाला पाहिजे, माझा संतोष दादा मोठा झाला पाहिजे, माझ्या सोनाली दिदीचं कल्याण झालं पाहिजे, ही बापाची इच्छा आहे दादा. बाप असतो दादा. बापाला किती यातना सहन करावं लागला तरी चालतील महाराज, पण बाप आहे ना, बापाची भूमिका ही फक्त बाप झाल्यावरच कळते दादा. म्हणून बाप नावाची गोष्ट आहे ना, जीवनामध्ये एकच करा गड्या, जोपर्यंत आपल्या आईबाप आहे ना दादा, तोपर्यंत हाताने आपल्या आईबापाची सेवा करा. जीवनामध्ये हात कधीही कोणापुढे पसरण्याची वेळ येणार नाही दादा. पण ऐका ना दादा, मी फार दूर आलोय म्हणून सांगतो दादा. सांगत असताना सांगणाऱ्याने या अगोदर बापाचे उपकार माना, सांगणारी अगोदर आपले आईबाप सांभाळा, तर ऐकणारी सांभाळतीने ध्यानात राहू द्या. कधी कधी शोकांतिका या गोष्टीची आहे दादा, सांगणारी सांभाळत नाही आणि ऐकणाऱ्या फक्त उपदेश करतात. उपदेशाचा ढोस पाजण्याच्या अगोदर दादा स्वतः सांभाळ करत चला. म्हणून बाप नावाची गोष्ट जीवनामध्ये फार महत्वाची आहे दादा. बापाने फार मोठे उपकार आहेत दादा जीवनामध्ये. बाप करी जोडी लेकराची ओढी, बाप करी जोडी लेकराची ओढी. बाप जीवनामध्ये जगतो ना, बाप स्वतःच्या पोटाला चिमटी गेला, आपुली कुर्बानी वाळवोनी एकाएकी केला मिराशीचा दनी, एकाएकी केला मिराशीचा धनी. एक दिवस बाप सर्वस्व आपल्या मुलाबाळांच्यासाठी सोडून जातो दादा. म्हणून जीवनामध्ये बापाचे उपकार मानत चला, बापाचे उपकार मानत चला. आणि ऐका दादा, शेवटचा मुद्दा सांगतो. एक तर देवाची माना, 2 आईवडिलांची माना. तर एवढंच मला शूट करायला जमलं. यापुढे जेवणाचं वगैरे काहीच शूट करायला जमलं नाही, कारण पाहुणे वगैरे होते, त्यांचं पण सगळं व्यवस्थित करायचं होतं. त्यामुळे एवढंच माझ्यासाठी पॉसिबल झालं. दुसऱ्या दिवशी खूप दमलो होतो, जेवण करायची सुद्धा इच्छा नव्हती, कारण 2-3 दिवस पूर्ण आमचं तयारीतच चालले होते. मग सासूबाईंनी मिसळपाव आणले, मिसळपाव खाल्ले वगैरे, आणि मग रात्री आम्ही पुन्हा आलो खेडला. तर हा होता माझा आजचा ब्लॉग. तुम्हाला कसा वाटला प्लीज कमेंटमध्ये सांगा, आणि कीर्तन कसं वाटलं ते नक्की कमेंट करून तुम्ही सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका.